तर मित्रांनो आता आपण कुठे आहोत? आता आपण आहोत लालबागच्या राजाच्या बरोबर गेट समोर। आजचा जो व्लॉग आहे ना तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी देखील खूप इम्पॉर्टंट आहे। ह्या सर्व गोष्टी करायच्या असेल ना तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी लागते हाऊस, आवड। या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे। तर तिथे तसंच एक गोष्ट मला आणखीन बघायला मिळते, भरपूर इथे गर्दी आता या साईडला। तर तिथे नजर आहे ना फक्त आणि फक्त कॅमेरावर विथ स्माइल, स्पष्ट उच्चार आणि न घाबरता, म्हणजे हेच तर हवं असतं। म्हणजे जी व्लॉग बनवतात ना तू तसंच बोलते। तर आपल्या सोबत आहेत मिलिंद खोत यांच्या मातोश्री, म्हणजे आपल्या पण मातोश्री रवीचा डुप्लिकेट। आपण त्याच्या घरी जाणार आहे। तर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आतापर्यंत आपण म्हणजे ह्या वर्षी आपण काय काय बघितलं तर गणपती आगमन बघितले, गणपती महाआगमन बघितले, त्यानंतर गणपती बाप्पा आपापल्या मंडपात विराजमान झाले, घरात विराजमान झाले, एक आनंदाचं वातावरण झालं ना। त्यानंतर आपण काय पाहिलं तर घरगुती सजावट, म्हणजे घरात गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसं केलं जातं किंवा कसं बनवलं ह्या वर्षी। तर आपण असे 2 ते 3 व्हिडिओ आपण ब्लॉग टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती। आणि गणपती महाआगमनाचे जे ब्लॉग आहेत ना ते आपण भटकंती एक प्रवासावर वगैरे टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत। पण आजचा जो ब्लॉग आहे ना तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी देखील खूप इम्पॉर्टंट आहे। तर का माहिती का, आजकाल ह्या सोशल मीडियाच्या दुनियेत आहे ना आपण एकमेकांशी कनेक्टच नाही होते। म्हणजे आपण व्हॉट्सअपवर म्हणा किंवा चॅटवर म्हणा असेच एकमेकांशी कनेक्ट असतो। पण आम्ही काय विचार केला माहिती का, आपण आहे ना जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांच्या देखील घरी गेलं पाहिजे, त्यांच्याशी देखील इंटरॅक्ट केलं पाहिजे, सणासुदीला गेलं पाहिजे, आपले विचार पण एक्सचेंज झाले पाहिजे ना। तर मी आज जे पण मला म्हणजे माझ्या सोबत असतात नेहमी आणि मला प्रत्येक गोष्टीत त्यांचा सपोर्ट असतो, तर मी आज त्यांच्या घरी चाललोय गणपती दर्शनासाठी। त्यांनी दरवर्षी इन्व्हाइट करतात, पण मी ह्या वर्षीचा जो पण वेळ आहे ना हा त्यांच्यासाठी ठेवलाय। तर मी आता आहे कुठे, मुंबई सेंट्रलला आहे आणि आपण जाणार आहोत कुठे तर माझा जो डुप्लिकेट आहे ना रवीचा डुप्लिकेट, आपण त्याच्या घरी जाणार आहे। तर रवीचा डुप्लिकेट कोण आहे ज्यांना माहिती नसेल ना तर त्यांना थोड्याच वेळात पुढे कळेल। आपण त्याच्या घरी जाऊ आणि त्याचं देखील चॅनल आहे, त्याचं चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ हमिंग बर्ड्स। तर आपण पहिला त्याच्या घरी जाऊ, तिथे अजून 2 मित्र आपले आलेले आहेत युट्यूबवर, तर आपण त्यांना देखील भेटू आणि दर्शन देखील घेऊ। या माझ्यासोबत। मुंबई सेंट्रल हे पूर्ण पोलीस लाईन आहे वाटतं, मी इथे फर्स्ट टाइम आलोय आणि पुढून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे। हे अशा लाईट्स असतात ना, लाईट्स, त्यामुळे ना कसं पॉझिटिव्ह वाटतं। पाऊस पण थोडा थोडा यायला लागलाय। हा इकडे जायचं, या साईडला जायचं आपल्याला। किती उंच उंच बिल्डिंग झाल्यात ना। बिल्डिंग आम्हाला भेटली आहे, लिफ्टने जाऊया, 4th फ्लोअरला जायचं आपल्याला। चला लिफ्ट मध्ये आलोय। सगळे युट्यूबर मला वाटतं ना 4थ्या माळ्यावर राहतात आहे। हा पण 4थ्या माळ्यावर राहतो, मी पण 4थ्या माळ्यावर राहतो। या हे बघ इकडे थांबलाय। अच्छा अच्छा, आणि जरा लवकर येत जा, कळलं का? शेवटी हिरोची एंट्री लास्टला होते की ना। कुठलं घर इकडे? मी त्यांना बोललो मी पोहोचलोय कधीच, मला लेट यायला आवडतं। या रे समोर गणपती बाप्पा बघा। अरे सही। संदेश हे पूर्ण बाराखडी म्हणजे इथे तयार केलेली आहे। बाराखडी आहे, ह्याचा अर्थ तुला मी नंतर वाचून टाक। ओके, अच्छा या म्हणजे मंत्र आहे काय? हा हे श्लोक आहे। अच्छा श्लोक आहे, हा त्याचा अर्थ आहे ते मी तुला वाचून टाक। ओके, मोबाईल मध्ये आपला मला बोलता नाही। सो मित्रांनो बघा आपण आता संदेशच्या घरी आलोय। जे तुम्हाला मी बोललो की आपण आपल्या फ्रेंड्स लोकांना पण वेळ दिला पाहिजे। आपण नेहमी कुठे मोबाईलवर असतो, आजच्या जीवनात म्हणजे सोशल मीडियावर असतो, पण आपण एकमेकांच्या घरी जाणं कधी होत नाही किंवा नुसतं हाय हॅलो फक्त होतं। तर ह्या वेळेला मी डिसाईड काय केलंय की प्रत्येक मित्राच्या घरी जायचं, म्हणजे जेवढ्यांच्या घरी गणपती आहे तेवढं, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन पण घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाला देखील भेटायचं, म्हणजे आपली कनेक्टिव्हिटी त्यांच्याशी बॉन्डिंग वाढते ना। आणि इथे आलोय, मोरावर बसलेली सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि इथे अशी बाराखडी आहे। तर आता काय करूया आपण दर्शन मी पण घेतो आणि तुम्ही देखील या।
इकडे बघा, हे उलटा उलटा उलटा. मित्रांनो बघा, आता आम्ही संदेशच्या घरून निघालोय. ते आता निघालो आहे मिलिंदच्या घरी आणि मिलिंदच्या घरी जाऊन मिलिंदच्या आईला भेटायचं आहे. तर हीच मजा असते मित्रांनो. हे आपले जुने दिवस आहेत ते आपण कधीच विसरले नाही पाहिजेत. आणि प्रत्येकाने बोलता ना, ही ब्लॉग म्हणजे का, ही एक आठवण आहे आपल्या मित्रमंडळीची, आपल्या परिवाराची, जी आपण आपल्या ब्लॉगमध्ये साठवून ठेवू शकतो ना. तर मजा येते. आणि आता संदेशच्या घरचं दर्शन घेऊन त्याच्या आईला, त्याच्या कुटुंबाला भेटून आता आम्ही निघालोय कुठे, मिलिंदच्या घरी निघालो, म्हणजे मिलिंद खोत आणि त्यांच्या आईला भेटायचं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन देखील घ्यायचं. चला पोहोचलोय आम्ही कुठे, लालबाग नगरीमध्ये पोहोचलोय. आणि तुम्ही आवाज बघतात आहे ना, तो लहान मुलगा, आता तो लहान मुलगा जो ते वाजवत चाललाय ना, तर आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण आली. म्हणजे आपण पण लहानपणी असं तेव्हा असं वाजवत जायचो ना. आणि लालबाग मध्ये आलो ना, इथे बाबा खूप चहल पहल आहे. आणि आपल्याला इथून शॉर्टकट मारून जायचंय मिलिंदच्या घरी. या जुन्या दिवसांची आठवण येते रे. आणि असं वाटतं की जुने दिवस हवेत. हो, अच्छा, तुम्हाला लोकांना बरोबर रस्ते माहिती आहेत, मीच विसरतो. हा, तुम्हाला लोकांना रस्ते बरोबर माहिती आहेत. अरे काय, मलाच नाही माहित रस्ते. पेरू कंपाऊंडला जायचं आपल्याला. ही जुनी घरं बघतो ना, खूप बरं वाटतं. सही आहे. हे मागच्या गल्लीतून, वेगळ्या गल्लीतून आलेलो ना. अरे हा, इकडे 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 इकडे. चला चला पुढे चला. मिलिंद खोत यांच्या घरी आपण आलेलो आहे. आणि हाय कुठे गेले गणेश साहेब? चला या, चला गणपती बाप्पा मोरया. मिलिंद खोतच्या राजाची. हा, तुम्हाला खास भेटायला आलं. हे आपला कॅमेरा घेऊन ये, कॅमेरा. हो, यशवी पाणी घेऊन आली. थँक्यू. तो आल्यावर पाणी आणलं, मागतपासून अच्छा, म्हणजे तुम्ही आल्या तर पाणी नाही आणलं. अच्छा, मस्त. बाबा बरे आहेत. बाबा ताईकडे गेलेत ना, तिथे तिच्या ऑर्डर वगैरे चालू आहेत ना, गणपतीच्या वगैरे काय मोदकाची ऑर्डर वगैरे असेल काय चालू आहे. हा, तर आपल्या सोबत आहेत मिलिंद खोत यांच्या मातोश्री, म्हणजे आपल्या पण मातोश्री. कशात तुम्ही? ठीक आहे. पण गावच्या घराचं काय? गावचं घर तुम्ही हवं तिथे नाचा, हवं तिथे फिरा, हवं तिथे 2 बाथरूम आहे, सगळं काय सगळं. गावी पण मस्त घर बनवलंय आणि आपल्याला देखील जायचंय. तुम्ही करून खाल्लात तरी पण चालेल. यस, मजा येईल ना. मस्त मजा. कुठलं गाव? वाघमाळा. मीठभाव. फेमस गावी राहता तुम्ही. मला तर बोलतात सगळी लालबागवाली. लालबाग. लालबागवाली कशी आहे मस्त. पण गावी बरं वाटतं का इकडे? सुकून, मस्त पैकी सुकून मिळतं ना. हो, छान पैकी मस्त. मग त्याच्यापेक्षा तुम्ही येऊन बघा, इथे विचारण्यापेक्षा येऊन बघा. येस येस, नक्की येणार. वाटतं आमचे साहेब आम्हाला घेऊन येतील तेव्हा ना मिलिंद. मी काय म्हणते, आता हे दत्त जयंती उत्सवाला या ना तुम्ही, मस्त पैकी बघूया मिलिंद आता कसा प्लॅन करतो त्याच्या हिशोबाने येऊ. दत्त जयंती उत्सवाला म्हणजे किती छान कार्यक्रम पण असतात. सगळं शेवटच्या दिवशी तो रुपेश येतो, तो हे करतो ना सगळं ऐतिहासिक. अच्छा, हा, पाण्यात वाचतो. अच्छा, हा हा. मग ते छान. आणि आपल्या व्हिडिओज बद्दल सांगा. अरे मी तुझा व्हिडिओ रोज गावात असताना मी रोज बघते व्हिडिओ तुझा. हो, सगळे रोज व्हिडिओ बघतात पण आणि आवर्जून कमेंट पण करतात. मी तुमच्या कमेंट पण बघितल्या. हा, कमेंट पण करते. ती कमेंट बघून मला असं वाटलं की बोलो आई कमेंट केली ना. मी मिलिंदला फोन केला तर मिलिंदला बोलो हे नाव बोलो आईंचंच आहे ना. बोलो हा, बोलो काय झालं? बोलो आईने कमेंट केली.
हो, तो माझ्या व्हिडिओला कधी कमेंट नाही बोलतो आणि तुला कमेंट बोलतो. कमी आता फक्त तो जरा हे झाला होता मोबाईल म्हणजे फॉर्मेट म्हणजे काही झालं होतं सगळं, त्याच्यामुळे मग तो सगळे म्हणजे मोबाईलचे नंबर बिंबर पण गेले होते, तुझा पण नंबर गेला. पण ह्याच्याकडून मागवून वगैरे घेतला मी. मला आता काही काही द्यायला करायला ना मिळत, घराचं काम होतं ते सगळं इकडे तिकडे बघ आहे, त्याच्यामुळे मला काय करायला मिळालं, बघायला पण नाही मिळालं. रात्रीचे झोपता बघता बघायचं आणि झोपायचं, बाकी काय ना मग असं होत होतं. त्याच्यामुळे जास्त मला मोबाईल पण बघायला मिळत नाही. तर मित्रांनो, आपल्या बघा ह्या ब्लॉगची ना खरं सांगतो ना हीच मजा असते. म्हणजे बघा आता या ब्लॉग मध्ये बघा आपले जे असे माणसं आहेत, वय झालेली माणसं, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी म्हणा ना तर एवढं मनाला समाधान मिळतं. म्हणजे गावच्या आठवणी वगैरे, त्यांच्या काही गोष्टी असतील, त्यानंतर त्यांचे काही अनुभव असतील, तर हे आपल्याला ना त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळतं. व्हॉट्सअपवर वगैरे आपण बोलतोच, चॅटिंगवर बोलतोच आपण, पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन करू ना ते अनुभव आणि ते वेगळंच असतं काही. आता तू साधंच उदाहरण घे, साधं मी माझ्या घराच्या मागे आता असं कटडा करून घेतलं, झाडं लावली, गुलाबाची झाडं, आपोलीची, मोगऱ्याची आणि असं अनंताची फुलं लावली. ती मला असं की जीव की प्राण वाटतात. म्हणजे आपल्यातच कोणतरी एक आहे. मी आता मी गेले ना तरी त्यांच्या पाया पडते, तुम्ही पण जगा आणि मला पण जगा. येताना पण मी त्यांच्या पाया पडून येते, कारण का माझी व्यवस्थित मुलं राहून दे, मुलं म्हणते मी, व्यवस्थित मुलं राहून दे. आई वडिलांना काय पाहिजे असतं, मुलंच पाहिजे. आणि माझ्या मुलांवर प्रेम आहेच म्हणा, प्रश्नच नाही. लाडका मिलिंद झाला लाडका, आपण तो कुठे लाडका, आपण त्यांनी स्वतः करून घ्यायला पाहिजे. मी लाड करू, ये लाड करून घ्यायला पाहिजे. मोठ्याला होणार, सर्व व्यवस्थित होणार. संपूर्ण संसार. आता आपण थोड्याच वेळात बाप्पाच्या पाया पडायला जाऊया आणि जेवायचं. जेवण केले हे बघा फुगलंय किती. हा बोलतो नाही जेवलं तरी हरकत नाही बोलतो, है ना. मगाशी बोला ना त्याला करायचा कंटाळा. नाही तो असं काही बोलला नाही. आम्ही आमच्या मनातले प्रश्न टाकतो. तू का उभी आहे घेऊन, त्याच्या बायकोला हे बघ व्हिडिओ हिला घे, तुझं नाव सांग. तू एक आपल्याला एक मंत्र बोलून दाखव ना, कुठला हिताम. हा कुठल्या मध्ये काय श्लोक. रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे शोककारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळांनी काळरुद्राग्नी देखता कापती बहे ब्रह्मांडे मायले नेनो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिला ज्वाळा भ्रुकुटी धाटिल्या आवळे उच्चते मुरडिले माता कीटी कुंडले बरी सुवर्णाकटी कांसोटी घंटा किनकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेट कासड पातळो चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उठपाटीला बळे आणिला मागुता नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अनुपा सोनी ब्रह्मांडा एवळा होत जातसे तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाटे करुणिया भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हेदरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यू कपी कुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती ती श्री रामदास कृतम संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण. जय मारुती स्तोत्र दिनी बोललं. हे जरा ह्यांच्याकडे कॅमेरा फिरव, यांच्याकडे जरा तू बोल तू बोल या दोघांकडे फिरव. गणेश तू बोल, खाली कर खाली कर. मला सुद्धा नाही येणार, इतकं माझं पाठ नाही, अर्धच पाठ आहे माझं. पण तुला माहिती आहे का तू किती कॉन्फिडन्सली बोलते. कॉन्फिडन्स म्हणजे एकदम कसं न घाबरता वगैरे. म्हणजे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ब्लॉग बनवतात किंवा आता आपण कधी कधी ब्लॉग बनवताना
कसं होतं हॅलो, मग त्याचे लक्ष इकडे तिकडे जातं. तिने मारुती स्तोत्र म्हटलं तर तिचं नजर आहे ना फक्त आणि फक्त कॅमेरावर विथ स्माईल, स्पष्ट उच्चार आणि न घाबरता. म्हणजे हेच तर हवं असतं. म्हणजे ती ब्लॉग बनवताना तू तसंच बोलते. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायक, भक्तिनी स्मरता नित्य आयो कामा प्रसादते. प्रथमनाभ वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाश, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे श्री विकटनाभते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभू तू सर्व सिद्धी दे. विद्या त्याला मेल विद्या, धना त्याला मेल धन, पुत्र त्याला मेल पुत्र, मोक्ष त्याला मेल गती. जपता गणपती स्तोत्र, 6 मासात एक फळ, 1 वर्ष पूर्ण होता मेल सिद्धी न संशय. नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे, श्रीधराने मराठीत पठण अनुवादिला. ओम गण गणपत्या नमः. आता बघा, पहिला आपण बोलू शकतो की चला ती पहिला असंच बोलली हा, पण दुसरं पण बघ न चुकता तेच एक्सप्रेशन वगैरे ते जमणार आहे. मोठी युट्यूबर आहे फ्युचर मधली. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायक, भक्तिनी स्मरता नित्य आयो कामा प्रसादते. प्रथमनाभ वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाश, चौथे गज वक्रते, 5वे श्री लंबोदर, 6वे श्री विकटनाभते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्र वर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभू तू सर्व सिद्धी दे. विद्या त्याला मेल विद्या, धना त्याला मेल धन, पुत्र त्याला मेल पुत्र, मोक्ष त्याला मेल गती. काय गर्दी आहे बापरे. समोर आहे लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार, गेट आहे आणि मस्त वाटलं आईला वगैरे भेटून. आणि आता आपण कुठे निघतोय, गणेश रहाटे यांच्या घरी निघतोय, त्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊया. आणि तुम्हाला जाता जाता ना आम्ही इकडची गर्दीचा माहोल पण दाखवतो. तर आपल्याला काय बोलायचं आहे जोरात, गणपती बाप्पा मोरया. चल आता ते दाखव. ए कुठून, अच्छा इकडे बाप रे बाप, पोल तुझा पोल. हा ह्या इकडे मी अडकलेलो. ही बघा रौनक, बघा रौनक. घेतलंय घेतलंय, बोलले तर मित्रांनो आता आपण कुठे आहोत, आता आपण आहोत लालबागच्या राजाच्या बरोबर गेट समोर. आणि इथूनच जायचा रस्ता आहे कुठे, गणेशच्या घरी. पण लाइटिंग बघा, गेट बघा, एक नंबर आहे, एक नंबर. आता इकडे आलो ना तर असं वाटतं की बाबा खरोखर म्हणजे उत्सव आहे. हे कुठे मिलिंद, बघा किती गर्दी आहे. आणि समोर आहे तेजू कयाचा राजाचा गेट आहे. तर मित्रांनो आता आपण तेजू कया राजाचा गेट बघितला, म्हणजे तिकडचा माहोल बघितला. आणि आता आपण आहोत मुंबईचा राजा आणि आपण त्याचा गेट बघतोय, प्रवेशद्वार बघतोय. काय गेट आहे, का वाटते माहोल इकडचा. इकडचा माहोलच एक नंबर हा, जबरदस्त. बघ ना आता इथे कशी रोषणाई वगैरे सर्व बघून ना असं वाटतं की हा गणेश फेस्टिवल आहे ना. क्या बात आहे. तर हा आहे मित्रांनो मुंबईचा राजाचा गेट. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला करी रोडला पोहोचलोय आणि आपल्याला जायचंय समोर. क्या बात आहे. पुढे ना, हा पुढे चल 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 तिथे ना. ओके बजरंग बली की जय. वाव, इथे पण बघा लाइटिंगच लाइटिंग आहे ना.
लाइटिंग भरपूर आहे ना, त्यामुळे थोडासा वाटतं की हा काहीतरी आहे, उत्सव आहे. आणि समोर आहेत गणेश. मी गणेशच्या घरी मला वाटतं पहिल्यांदाच चाललेलो आहे. आणि हा पहिल्यांदाच त्याच्या गावी पण त्यांनी घर काय बंगला बांधलाय, तर तिकडे पण जायचं आपल्याला. आणि थांबला आहे खाली. वेलकम वेलकम वेलकम. कोणाचा आला असणार, सगळे बाहेर आले. हा बघ, हा तो हा बोलत होता. क्यूट स्माइल आहे. हॅलो हॅलो. अरे वा वा, क्यूट आहे रे. चला. अच्छा, आमच्याकडे नो लिफ्ट. किती माळा? टॉप फ्लोअर. चला, 5 माळे आपल्याला चालत जायचं आहे. जेवण जिरवायचं. हा, अरे मस्त ड्रॉइंग वगैरे काढलं रे इकडे. हा, ढोल पथक आहे. इथे मंदिर बनवलंय. वाव, इकडे पण सिद्धिविनायकचं मंदिर ना हे. हा, मस्त ड्रॉइंग छान केलंय. चला, गणेशच्या घरी आपण पहिल्यांदाच येतोय. आणि आता बघूया, गणपती झाल्यानंतर आपण त्याच्या नवरात्रीमध्ये जाणार आहे गावी. गाव बघतील तर बापरे हैराण होतील. कुठलं गाव? भुईबावडा. भुईबावडा, गगनबावडाच्या एकदम पायथ्याला. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे इथे मला वाटतं फेस्टिवल भरपूरच असतील. जन्माष्टमी होते, कृष्ण जन्मोत्सव. ओके. या फ्लोरला. हा हा, झाला ना, फ्लोर संपले ना ते वर. चला, 5 माळे तुम्हाला पण चढवलं. फायनली माळे संपलेत. या, आज आकर्षण बघ. हा, सुरुवातीलाच बघा काय आहे. हे बघून घे. त्या बारक्या पोरांना मी बोलवतो त्यांनी. हा भावानी बनवतो ना. त्याला आरती चालू आहे, येतील सगळे कलाकारांनी. डेकोरेशन पण त्यांनीच बनवलंय. सिंपल. तर मित्रांनो, ही जी आता मूर्ती बघतात ना, आपण आता आहोत कुठे? गणेशच्या घरी आलेलो आहे गणपती दर्शनासाठी. आणि ही मूर्ती बघा, ही हाताने बनवली ह्याच्या भावाने. किती दिवस लागले काय? टाइम भरपूर गेला, कारण कामावर येऊन जॉब करून वगैरे करणं. थोडी 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 मूर्ती करायचा. म्हणजे जॉब वगैरे करून त्यांनी मूर्ती बनवली. आणि गणपती 27 तारखेला म्हणजे स्थापना, 6 वाजेपर्यंत कलर काम होतं. पण मूर्ती बघा काय मस्त, कान बिन सुपासारखे आहेत आणि डोळ्यांची आखणी वगैरे. बरे, म्हणजे घरच्या घरीच, म्हणजे कुठे जायची हे नाहीये, गरज नाहीये ना. घरीच बनवून इथे आपलं दरवर्षी तोच बनवतो मूर्ती घरची. आणि डेकोरेशन पण अगदी सिंपल, मस्त. हा, नाही पण असंच पाहिजे, सिंपलच पाहिजे. साचा नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट हाती मारलेली. मस्त. आता आम्ही गणेशच्या घरी जाऊन आलो आणि गणपतीचं दर्शन घेऊन आलो. आणि ती गणेशच्या घरातली जी मूर्ती होती ना, ती त्याच्या भावाने म्हणजे कामावर जाऊन संध्याकाळी
घरी येऊन ती त्यांनी मूर्ती बनवली आणि मूर्ती पण बघितली तुम्ही किती सुबक होती ती, कान वगैरे डोळे वगैरे. आणि ना ते झालंच, आपण दर्शन वगैरे घेऊन आलोच आणि आता ना बाहेर आलोय. मी तुम्हाला नेहमी व्लॉग मध्ये काय म्हणतो की ह्या सर्व गोष्टी करायच्या असेल ना तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी लागते हौस, आवड. या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तिथे तसंच एक गोष्ट मला आणखीन बघायला मिळते. इथे भरपूर इथे गर्दी आता या साईडला आणि आपण बघणार आहे बाप्पा मोरेश्वर. तर बाप्पा मोरेश्वर काय आहे ना तर त्यासाठी आपल्याला त्या गर्दीमध्ये जावं लागणार आहे. चला तुम्हाला गर्दीत घेऊन जातो. तर ही बघा गर्दी, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर इथे लिहिलेलं आहे बाप्पा मोरेश्वर. बघा इथे कापूस वगैरे आहे, बरोबर, लाईट्स वगैरे दिसतात. हा आपण ते ढग आहे, मला मी आता एक्सप्लेन करतो हे, ठीक आहे. म्हणजे डेकोरेशन बघा कसं बनवलंय, उंच मूर्ती आहे, बरोबर. त्यानंतर इथे पूजेची मूर्ती आहे आणि उंदीर मामा आहेत आणि ही पूर्ण गॅलेक्सी बनवली आहे मागे. आणि त्यातली एक क्रिएटिव्हिटी म्हणजे बघा, ही कोणी बनवली, तुम्ही बनवली आहे ना. एक गोष्ट बघा ती माझ्या पण लक्षात नसते आली. तर इथे काय, हे काय मागे गॅलेक्सी आहे. तर ह्याला लाईट बघा कुठून दिली आहे. हे असं म्हणजे बघा, ही यांचं वय, तुमचं वय किती किती असेल. माझं 10 आहे. 14. तर आताशी तर ही लहान वय आहेत, पण एवढ्या लोकांनी क्रिएटिव्ह गोष्ट बदल. किती दिवस लागले तुम्हाला. आम्हाला अराउंड 14-20 डेज लागले. 14 to 20 डेज मध्ये लागले. ही मूर्ती तुम्ही हातानेच बनवली ना. तर मग हाताने नोसाच्या, अच्छा मग हाताने बनवली म्हणजे नोसाच्या, ठीक आहे. हाताने बनवली मूर्ती आणि क्रिएटिव्ह कामे ह्या वयात. तर ह्या वयात क्रिएटिव्ह गोष्ट असणं गरजेचं आहे. मी आजच्या ह्या ब्लॉगची काय आपण सुरुवात केलेली, तर व्हॉट्सअप वगैरे आपण नेहमी असतो ना, चॅटवर असतो किंवा सोशल मीडियावरतीच आपण नेहमी असतो. पण ह्या मुलांनी बघा म्हणजे कुठल्या तरी गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतलाय आणि हे जसे यांची वय वाढतील तसं यांच्या क्रिएटिव्ह माइंड तुमचं वाढणार आहे पुढे. आणि तुम्ही आणखीन ह्याच्याहून खरोखरी ज्या मोठ्या मूर्त्या त्या बनवतील किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात जाणार. त्यामुळे आता रील बिल बनवायच्या नाही, अभ्यासावर लक्ष द्यायचं है ना. आणि अशा आता करायचं नाही. होतं आता भूतकाळ झालंय होतं. म्हणजे आता तुम्ही ना पहिला ह्या अशा ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये लक्ष द्या आणि बाकी नंतर झालं, वय झालं तर तुम्ही रील वगैरे ते बनवायचंच आहे ना, है ना. दुसरी गोष्ट मेन बुद्धीचा आणि कलेचा देवता आहे ना. हा, ती कला त्यांची बाहेर कशी आली. हा, बुद्धीचा आणि कलेचा देवता आहे ना गणपती बाप्पा. आणि ती बुद्धी त्यांनी वापरून त्यांचं कला पण बाहेर आली आहे ती. तर मस्त, मला आवडलं. मी आलेलो गणेशाला येतात दर्शनाला, पण मला ह्याचं पण दर्शन झालं. तर मग आपल्याला बॅलन्सिंग मूर्ती आहे ती पण. 80.5 डिग्री बँड आहे. हा, 80.5 डिग्री बँड. अच्छा सही. अच्छा बोल. अच्छा गणपती बाप्पा मोरया कर. एकदम हे झाली, स्टॅच्यू झाली. गणपती बाप्पा. चला मिलिंद खोत आवाज द्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पा मोरेश्वर. चल आता मला घ्यायचंय. हा, आता मला घेऊन मी हा. vlog आता. हे दाखव. चला 1 वाजायला आलेला आहे आणि आज इतकी दमछाक झाली ना काय विचारू नका. 1 वाजायला आलेला आहे आणि आम्ही पोहोचलो आहे अंधेरी स्टेशन. मागे बघा कोणच नाही आहे, बापरे. तर आज खूप मजा आली. हा थोडा युनिक ब्लॉग होता, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि काही जुन्या आठवणींना आपल्या उजाळा मिळाला. तर हा ब्लॉग तुम्हाला थोडासा युनिक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.